नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, F.Y.B.Com, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य सेमिस्टर फर्स्ट, भारतीय ग्राहक संरक्षण परिषद, भारतीय ग्राहक संरक्षण कायदा याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद हिची रचना, उद्दिष्ट व कार्यपद्धती याचा अभ्यास यामध्ये केलेला आहे. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा. ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 9 नुसार ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. ग्राहकांना योग्य त्या यंत्रणेकडे आपली तक्रार दाखल करता येऊ शकते. म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 9 अनुसार ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. आणि आपण ज्या 3 प्रकारच्या ग्राहक संरक्षण परिषदा बघितल्या, या तिन्ही प्रकारच्या ग्राहक संरक्षण परिषदा या ग्राहकांच्या न्याय, हक्क, संरक्षण, अनुचित व्यापारी प्रथा यांच्यावरती काम करतात. एवढे करूनही ग्राहकांची जर काही कुठे फसवणूक जर झाली तर या ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत 3 जे स्तर आहे, या 3 स्तरावर तक्रार दाखल करणे, यासाठी या तिन्ही स्तरावरती जिल्हा, राज्य आणि केंद्र जिल्हा तक्रार निवारण आयोग किंवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांची स्थापना केलेली आहे. तसेच राज्य तक्रार निवारण आयोग, केंद्र तक्रार निवारण आयोग यांच्या स्थापना आपल्याला झाल्याचं दिसून येतं. सर्वप्रथम आपण बघणार आहोत जिल्हा तक्रार निवारण आयोग, ज्याला आपण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच असं आपण म्हणतो. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगालाच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच किंवा जिल्हा कक्ष म्हणून संबोधले जाते. आपल्या जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेऊन तक्रारीचा निवारण करण्याचा प्रयत्न हा जिल्हा ग्राहक मंच करत असतो. म्हणजे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगालाच आपण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच असं आपण म्हणतो किंवा जिल्हा कक्ष असं याला म्हटलं जातं. आपल्या जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेऊन तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न हा मंच करत असतो. आता हा जिल्हा मंच जो आहे, या जिल्हा मंच किंवा कक्षाची रचना कशी असते ते आपण बघणार आहोत. पहिली रचना आहे, जी व्यक्ती सध्या जिल्हा न्यायाधीश आहे किंवा पूर्वी जिल्हा न्यायाधीश होती किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची गुणवत्ता धारण करते अशी व्यक्ती अध्यक्ष असते. म्हणजे जिल्हा मंच जो आहे, या जिल्हा मंचामध्ये जिल्हा न्यायाधीश किंवा माजी जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची गुणवत्ता धारण करते अशी व्यक्ती अध्यक्ष असते. म्हणजे जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी जी काही पात्रता असेल, उदाहरणार्थ की त्या व्यक्तीनं 10 वर्ष सरकारी वकील म्हणून काम केलं पाहिजे, त्याची वयाची 65 वर्ष पूर्ण झालेली आहे किंवा 65 वर्ष वय त्याचं कमी आहे, जे काही नियम असतील त्या नियमाप्रमाणे जी गुणवत्ता धारण केलेली आहे अशी व्यक्ती अध्यक्ष असते. म्हणजे जिल्हा न्यायाधीश, माजी जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची गुणवत्ता धारण केलेली व्यक्ती ही जिल्हा मंचाची अध्यक्ष असते. दुसरी रचना, इतर 2 सदस्य, त्यापैकी एक महिला आणि एक पुरुष असे 2 सदस्य. यांचं वय जे आहे हे 35 वर्षापेक्षा कमी वयाचे व पदवीधर जर असतील आणि त्यांना अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, लेखाशास्त्र, उद्योग, सार्वजनिक कार्य व प्रशासन या विषयातील समस्या हाताळण्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. म्हणजे किमान इतर 2 सदस्य असतात, त्यापैकी एक महिला आणि एक पुरुष, दोघांपैकी 2 ज्या सदस्य आहेत
त्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी, पदवीधर असतील तर चांगलंच आहे. त्यांना अर्थशास्त्र, कायदा, वाणिज्य, लेखाशास्त्र, उद्योग, सार्वजनिक कार्यप्रशासन या विषयातील समस्या हाताळण्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. तिसरी रचना. राज्य सरकारच्या नियमानुसार या सदस्यांना वेतन व भत्ता मिळतो. राज्य सरकारचे जे नियम आहे या नियमानुसार सदस्यांना वेतन व भत्ता मिळतो. जिल्हा कक्षेतील प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त 5 वर्ष मुदतीसाठी किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत काम करतो. म्हणजे जिल्हा कक्षेमधील जे प्रत्येक सदस्य जे आहेत, किती सदस्य आहेत आपल्याकडे? 3. अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश किंवा माजी जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची पात्रता असलेला व्यक्ती. इतर 2 सदस्य, यामध्ये एक महिला आणि एक पुरुष. त्यांची काय अट? का ते कायदा, वाणिज्य, लेखाशास्त्र, उद्योग, सार्वजनिक कार्य प्रशासन, अर्थशास्त्र यातील तज्ज्ञ असावेत, पदवीधर असावेत, त्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी असावं आणि त्यांना विभिन्न सार्वजनिक कार्य व प्रशासन विषयातील समस्या हाताळण्याचा किमान 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. म्हणजे राज्य सरकारच्या नियमानुसार या सदस्यांना वेतन व भत्ता मिळतो. चौथी रचना. जिल्हा कक्षेतील प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त 5 वर्ष मुदत किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत काम करतो. म्हणजे वयाची 65 वर्ष किंवा सेवेची 5 वर्ष जे अगोदर येईल त्यानुसार त्याला मुदत संपण्याच्या आत राजीनामा देता येतो. म्हणजे या 35 वर्ष जे वय आहे, या 35 वर्ष पेक्षा या लोकांचं वय कमी असावं, परंतु तो फक्त 5 वर्ष काम करू शकतो किंवा 65 वर्ष. आता हे न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये म्हणता येईल. जे काही अध्यक्ष असतात हे 65 वर्षापर्यंत काम करतात. 65 वर्षे किंवा 5 वर्ष यापैकी जे अगोदर येईल तेव्हा त्यांना राजीनामा देता येतो. पुढचा भाग आहे जिल्हा कक्ष मंचाचे कार्यक्षेत्र. हा जिल्हा कक्ष जो काही मंच जो आहे याचे कोणते कार्यक्षेत्र आहे? जिल्हा मंचाचं कक्षाचं कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिवादी राहतो त्याच जिल्ह्यात तक्रार नोंदवता येते. म्हणजे जिथे तुम्हाला तक्रार करायची आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ते राहतो त्या जिल्ह्यात तुम्ही तक्रार दाखल करू शकतात. मग जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर प्रतिवादी असेल आणि त्याची वस्तू किंवा सेवेची किंमत 20 लाखापर्यंत असेल तर असे दावे तुम्ही जिल्हा ग्राहक मंचाकडे दाखल करू शकतात. म्हणजे त्या जिल्ह्याचा दावा त्याच जिल्ह्यामध्ये, सपोज मी एक वस्तू घेतली आणि ती कंपनी पुण्याची, तर मग मला पुण्यामध्ये दावा दाखल करणं सोयीस्कर जाईल. बरोबर आहे की नाही? मी नाशिक जिल्ह्यामध्ये जरी राहत असलो परंतु सेवेची किंमत ही कशी असावी? 20 लाखापर्यंत असावी. असे दावे जिल्हा ग्राहक मंचाकडे दाखल करता येतात. जिल्ह्याची तक्रार त्याच जिल्ह्यामध्ये दाखल करणं. ज्या वस्तू व सेवेची किंमत 20 लाखापर्यंत आहे, 20 लाखापर्यंत जिल्हा मंचामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी मुदत असते. 20 लाखाच्या वरती जर नुकसान असेल तर आपण राज्य आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे जिल्हा मंचामध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी: अध्यक्ष, जिल्ह्याचे न्यायाधीश, माजी न्यायाधीश किंवा न्यायाधीश पात्रता असलेल्या व्यक्ती, इतर 2 सदस्य, त्यापैकी एक महिला, त्यांचं वय 35 पेक्षा कमी आणि अध्यक्ष जे असतात वयाची 5 वर्षे किंवा 65 वर्षापर्यंत, ज्यापैकी जे अगोदर येईल त्यामध्ये ते काम करतात. जिल्ह्याची तक्रार जिल्ह्यामध्येच दाखल करायची. वस्तू किंवा सेवेची किंमत ही 20 लाखापर्यंत असेल तक्रारीची तर जिल्हा मंचाकडे आपण तक्रार दाखल करू शकतो. आता तक्रार दाखल करण्याची पद्धती कशी आहे? ग्राहकाला ज्या दिवशी फसवले त्या दिवसापासून 2 वर्षापर्यंत जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करता येते. ज्या दिवशी तुमची फसवणूक झालेली आहे त्या दिवसापासून 2 वर्षापर्यंत तुम्ही जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करू शकतात. तक्रार दाखल करताना कोणतीही कोर्ट फी भरावी लागत नाही.
आपण प्रस्तावनेमध्ये चर्चा केलेली आहे, कुठलीही फी नसते. जिल्हा ग्राहक मंचाकडे ग्राहक स्वतः तक्रार दाखल करू शकतो किंवा ग्राहक संघटनेमार्फत देखील तक्रार दाखल करू शकतो. ग्राहक संघटना किंवा तो स्वतः तक्रार दाखल करू शकतो किंवा वकिलामार्फत देखील तक्रार दाखल करू शकतो. केंद्र व राज्य सरकार व देखील विक्रेत्याविरुद्ध तक्रार करू शकतो. केंद्र व राज्य सरकारकडे जरी त्याला तक्रार करायची असेल तरी तो करू शकतो, परंतु त्याची मर्यादा आपण बघितलेली आहे 20 लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर. त्यानंतर तक्रार निवारणाची पद्धती. याचं जे तक्रार निवारण आहे हे कसं केलं जातं ते आपण बघूया. यामध्ये जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार आल्यानंतर जिल्हा ग्राहक मंच तक्रार दाखल करण्याच्या तारखेपासून 21 दिवसाच्या आत त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे त्या व्यक्तीकडे तक्रारीची प्रत पाठवतो व 3 दिवसाच्या आत विरुद्ध पक्षाला आपली बाजू मांडण्याची सूचना देतो. योग्य कारणास्तव ही मुदत 15 दिवसांनी वाढवता येते. जिल्हा ग्राहक मंच जो आहे या जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार आल्यानंतर जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्याच्या तारखेपासून 21 दिवसाच्या आत ज्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे त्या व्यक्तीकडे तक्रारीची प्रत पाठवली जाते व 3 दिवसाच्या आत विरुद्ध पक्षाला सूचना मांडायची असते. काही परिस्थितीमध्ये ही 15 दिवसांनी सुद्धा मुदत वाढवून दिली जाते. दुसरी पद्धत आहे, दुसरी स्टेप आहे, मालाच्या दोषाविरुद्ध तक्रार दूर करण्यासाठी त्या वस्तूंचं पृथक्करण किंवा चाचणी करण्याची गरज असेल तर जिल्हा कक्ष त्या वस्तूंचे नमुने मागून घेतो. ज्या वस्तूची तुम्हाला चाचणी करायची आहे तर त्या वस्तूची चाचणी जिल्हा कक्ष जो आहे या जिल्हा कक्ष या नमुने चाचणीसाठी मागून घेतो. तिसरी पद्धत, वस्तूची तपासणी करण्यासाठी जिल्हा कक्ष वस्तूचा नमुना प्रयोगशाळेकडे पाठवतो. सदोष वस्तूंची चाचणी व पृथक्करणासाठी काही खर्च येणार असेल तर तो खर्च वादीकडून घेऊन प्रयोगशाळेला दिला जातो. म्हणजे वस्तूची तपासणी करण्यासाठी जिल्हा कक्ष वस्तूचा नमुना जेव्हा नमुना शाळेकडे पाठवतो, या सदोष वस्तूची चाचणी करण्यासाठी काही खर्च जरी येत असेल तो खर्च मात्र ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे त्याला भरावी लागते. त्यानंतर चौथी पद्धत आहे, प्रयोगशाळेत मालाची चाचणी व परीक्षण झाल्यानंतर प्रयोगशाळा आपला चाचणीचा अहवाल जिल्हा कक्षाला पाठवते. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा कक्ष त्याची प्रत विरुद्ध पक्षाला पाठवतं. म्हणजे जी काही तुम्ही प्रयोगशाळेत चाचणी घेतलेली आहे या चाचणीचा अहवाल जिल्हा कक्षाकडे येतो. प्रयोगशाळेकडून अहवाल जो काही प्राप्त झाला त्याची एक जी प्रत आहे विरुद्ध पक्षाला देखील पाठवली जाते. त्यानंतर पाचवी पद्धत आहे, जिल्हा कक्ष वादी आणि प्रतिवादी दोघांनाही आपली बाजू मांडण्याची संधी देतो. जिल्हा कक्ष जो आहे वाद आणि प्रतिवाद करणारे जे दोघेही घटक आहे यांना आपली बाजू मांडण्याची संधी देतो. दोघांची म्हणणे ऐकूनच निर्णय घेतला जातो. आणि शेवटची पद्धत आहे, जर दोन्ही पक्षांनी मर्यादित काळात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताच केली नाही तर तक्रार बरखास्त करण्याचा अधिकार जिल्हा कक्षाला आहे. जे काही दावा दाखल केल्यानंतर जी काही महत्त्वाची कागदपत्र आहे ज्यांची मागणी केलेली आहे या कागदपत्रांची पूर्तता जर झाली नाही तर जी तक्रार केलेली आहे ती बरखास्त करण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहे. त्यानंतर जिल्हा निवारण कक्षाचा निर्णय. जिल्हा निवारण कक्ष जे आहे या तक्रारी संदर्भात काय निर्णय देते ते आपण बघणार आहोत. जिल्हा मंच कक्षाने केलेल्या कार्यवाहीत संबंधित वस्तूत काही दोष आढळून आले असतील आणि विक्रेत्यांवर केलेले आरोप खरे असतील तर जिल्हा कक्ष प्रतिवादीला खालील आदेश देऊ शकतो. म्हणजे जिल्हा मंच जो आहे या कक्षाने कार्यवाही संदर्भात वस्तूमध्ये काही दोष आढळून आले आणि विक्रेत्यांवर केलेले आरोप खरे असतील तर जिल्हा कक्ष प्रतिवादीला खाली आदेश देऊ शकतो. म्हणजे ग्राहकाने ज्या विक्रेत्यावर किंवा उत्पादकांवर आरोप केलेले आहेत आणि संबंधित वस्तूमध्ये तसे दोष आढळून आलेले आहेत तर प्रतिवादीला खालील आदेश दिले जातात. संबंधित वस्तूतील दोष दुरुस्त करून देणे. संबंधित वस्तूमध्ये काही जर दोष असेल तर तो दोष दुरुस्त करून देणे हा आदेश असू शकतो. सदोष वस्तू बदलून देणे
किंवा जी वस्तूमध्ये दोष आहे ती वस्तू पूर्णपणे बदलून देणं. तिसरं, वस्तूची किंमत परत करावी. जी वस्तू जी आहे या वस्तूच्या किमती यामध्ये जेवढी किंमत असेल ती परत करता येते. सदोष वस्तूंमुळे ग्राहकांचं काही नुकसान झालं असेल तर भरपाई म्हणून योग्य रक्कम द्यावी. एखादी वस्तू सदोष असेल आणि या वस्तूमुळे ग्राहकाचं काही नुकसान जर झालं तर भरपाई म्हणून योग्य रक्कम द्यावी. जसं की आपण एखादी गॅस शेगडी आणली असेल किंवा इलेक्ट्रिकल शेगडी आणली असेल, तिला वॉरंटी असेल आणि या शेगडीमुळे घरामध्ये आग लागली किंवा एखाद्या ग्राहकाचं काही स्वतःचं जळून नुकसान जर झालं आणि त्या वस्तूमध्ये जर खरंच तसा दोष जर असेल तर त्या संदर्भातील जी काही भरपाई जी आहे ही भरपाई या ठिकाणी दिली जाते. किंवा वस्तूमुळे काही आरोग्याच्या समस्या निर्माण जर झाल्या असतील तर अशी भरपाई देण्याचा जो काही आदेश आहे हा जिल्हा ग्राहक मंच प्रतिवादीला देतो. त्यानंतर अनुचित व्यापारी पद्धत थांबवावी. जी काही अनुचित व्यापार पद्धत वापरल्यामुळे जो काही त्रास ग्राहक वर्गाला झालेला आहे अशा अनुचित व्यापारी प्रथा थांबाव्यात अशा प्रकारचे आदेश जिल्हा निवारण कक्ष किंवा ज्याला आपण जिल्हा मंच असं आपण म्हणतो, हा जिल्हा मंच संबंधित विक्रेत्याला किंवा उत्पादकाला देऊ शकतो. त्यानंतर पुढची भरपाई किंवा आदेश आहे, ग्राहकाला वस्तूच्या किमती व्यतिरिक्त आलेला खर्च परत करणं. म्हणजे ग्राहकाने वस्तूची किंमत जी पेड केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही खर्च आलेले असतील, जसं की वस्तूचा वाहतूक खर्च आलेला असेल किंवा वस्तूच्या नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यासाठी आलेला खर्च असेल किंवा इतर काही खर्च असतील, जसं की एखादी वस्तू अतिशय त्याच्यासाठी महत्त्वाची होती आणि ती वस्तू न मिळाल्यामुळे त्याचं काही नुकसान झालेलं असेल आणि ते नुकसान थांबवण्यासाठी त्यांनी इतर काही खर्च केलेले असतील, अशा प्रकारची जी काही खर्च जे आहेत हे देखील प्रतिवादी जे आहे या प्रतिवादीला ग्राहकांना परत देण्याचे आदेश या माध्यमातून यामध्ये दिले जाऊ शकतात. त्यानंतर धोकादायक वस्तूंच्या विक्रीला मनाई करणं. जी वस्तू धोकेदायक आहे आणि या धोकेदायक वस्तूमुळे ग्राहकांचं जे काही नुकसान झालं किंवा पुढील कालावधीमध्ये भविष्यामध्ये इतर ग्राहकांचं नुकसान होऊ नये अशा वस्तूंच्या विक्रीला मनाई करण्याचा जो काही अधिकार आहे हा जिल्हा निवारण कक्ष जो आहे हे संबंधित व्यक्तीला देऊ शकतात. अशा काही अनेक धोकेदायक वस्तू असतात. अर्थात त्याची कल्पना अगोदर उत्पादकांना येतेच असं नाही आणि नंतर त्यांना जर त्याची कल्पना जर आली की या वस्तूंमुळे ग्राहकांचं आरोग्य धोक्यामध्ये येत आहे किंवा ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, तर अशा वस्तू ज्या आहेत अशा वस्तूंच्या विक्रीला मनाई यामध्ये केली जाते. जसं की आपण लहान मुलांच्या बाबतीमध्ये ही किती वाईट घटना आहे की जो PUBG गेम आहे, या PUBG गेमला अजूनही आजच्या तारखेपर्यंत, आज तारीख आहे 17 नोव्हेंबर 2020, अजूनही मुलांच्या मोबाईलमध्ये या PUBG गेम दिसून येतात. म्हणजे शासन मुद्दाम करतंय का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. यामुळे अनेक मुलांनी सुसाईड या ठिकाणी केलं किंवा आजही अनेक मुलं तो PUBG गेम बघतात आणि हा PUBG गेम बघत असताना त्यांचं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये असतं. जेवण, खाणं, झोपणं, उठणं, घरामध्ये संवाद साधणं यासारख्या गोष्टी देखील हे मुलं करत नाही. अजून शासन किती वाट बघतंय लोकांच्या नुकसानीची, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होताना दिसतोय की धोकादायक वस्तूंच्या ज्या विक्री ज्या आहेत या विक्रीला या ठिकाणी जी काही मनाई आहे ही यामध्ये केली गेली पाहिजे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपला आहे अपील. जिल्हा ग्राहक मंचाने दिलेले आदेश एखाद्या पक्षाला जर मान्य जर नसेल तर जिल्हा ग्राहक मंचाचे निर्णय दिल्यापासून
30 दिवसाच्या आत तो राज्य आयोगाकडे अपील दाखल करू शकतो. म्हणजे जिल्हा जो मंच जो आहे किंवा जिल्हा ग्राहक मंच जो आहे, या जिल्हा ग्राहक मंचाने जर काही आदेश दिले असतील, जे वरती 7 प्रकारचे आदेश आपण बघितले, आणि जिल्हा ग्राहक मंचाला दिलेले आदेश जर ग्राहकांना जर मान्य जर नसेल, तर जिल्हा ग्राहक मंचाने निर्णय दिल्यापासून 30 दिवसाच्या आत राज्य जो मंच जो आहे, या राज्य मंचाकडे तक्रार करण्याचा अधिकार हा ग्राहकांसाठी राखून ठेवलेला आहे. अशा प्रकारे जिल्हा ग्राहक मंच जो आहे याकडे तक्रार दाखल करता येते आणि ग्राहकांना आपला जो न्याय जो आहे हा यामध्ये मिळवता येतो. यानंतर पुढील जो भाग आहे राज्य आयोग, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, हा आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद.